वेलकम टू योगा विथ स्नेहल. आज आपण पाहणार आहोत की थायरॉइड म्हणजे नेमकं काय आणि तो कशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये उद्भवतो आणि त्याला आपण कशा पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे हे आपण पाहणार आहोत. तर हे आपण दोन पार्टमध्ये पाहणार आहोत. पहिलं म्हणजे थायरॉइड म्हणजे नेमकं काय आणि तो कशा पद्धतीने उद्भवतो, आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण की त्याला कशा पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे, डाएट प्लॅन काय असावं हे आपण पाहणार आहोत. तर चला तर मग पाहूया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरामधील हार्मोन्स हा अतिशय सुंदर शब्दप्रयोग आपल्या आधुनिक वैद्यकीय पद्धतीमध्ये आढळून येतो. तर मग हार्मोन्स म्हणजे नेमकं काय? जे आपल्या शरीराच्या ज्या हार्मोनी आहेत त्यांना मेंटेन करण्याचं तत्त्व म्हणजे हार्मोन्स. आता थायरॉईडचे सगळं महत्त्वाचं म्हणजे थायरॉक्झी हार्मोन हे थायरॉईड ग्रंथीमध्ये मधून निघतं. तर आता ही थायरॉईड ग्रंथी कुठे असते एक्झॅक्टली? जर आपल्या गळ्याजवळ जो हा आपला व्हाईस बॉक्स आहे ना, ह्याच्या इथं बटरफ्लाय शेपमध्ये जी चिकटलेली ग्रंथी असते त्याला आपण थायरॉईड ग्लँड असं म्हणतो. तर त्या थायरॉईड ग्लँडमधून 3 महत्त्वाचे हार्मोन्स बाहेर निघतात. तर पहिलं म्हणजे T3 हार्मोन्स म्हणजे ट्राय आयोडो थायरोनिन हार्मोन, आणि सेकंड म्हणजे T4 म्हणजे टेट्रा आयोडो थायरोनिन हार्मोन म्हणजेच T4 हार्मोन, आणि थर्ड म्हणजे कॅल्सिटोनिन हार्मोन. ह्या ही ती आपल्या शरीरामध्ये सगळ्यामध्ये T4 आणि T4 हे सगळ्यात महत्त्वाचं थायरॉईड हार्मोन्स आहेत. तर ते आपल्या शरीरामध्ये कशा पद्धतीने कार्य करतात ते आपण आता पाहूया. आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचन क्रिया सुधारण्याचं काम हे आपलं T4 आणि T3 हार्मोन करतात. तर मग चयापचन किंवा मेटाबॉलिझम म्हणजे नेमकं काय? तर आपल्या शरीराच्या आतमध्ये किंवा आपल्या ज्या पेशींच्या आतमध्ये जे कार्य घडतं त्याला आपण चयापचन किंवा मेटाबॉलिझम असं आपण म्हणतो. तर मग हे आपण पाहणार आहोत की T3 आणि T4 हार्मोनचे कार्य कशा पद्धतीने बिघडते. खरं तर थायरॉइड हा हार्मोन ना आपल्या घशातून नाही तर आपल्या पोटातून खरं तर उद्भवतो हा आजार. तर तो कशा पद्धतीने ते आपण पाहणार आहोत. जे आपण आता म्हणजे पॅकेटिंगचे फूड, प्रिझर्वेटिव्ह फूड जे असतात, जंक फूड, मैद्याचे पदार्थ, जे बाहेरचे पदार्थ आहेत तेलकट वगैरे, जे की म्हणजे लिव्हिंग नाहीत, नॉन लिव्हिंग आहेत, ते जे पदार्थ आहेत जे आपण शरीरासाठी हानिकारक आहेत त्यांचं आपण सेवन करतो, किंवा सतत दिवसभर खात राहणं, आपल्या काय म्हणतात त्याला पचन क्रियेला आराम न देणं, त्याला आपण कशामध्ये म्हणतो ओबडधोबड खात राहणं सतत, ह्याच्यामुळे खरं तर हा थायरॉइड उद्भवतो. तर हे आपण जे ओबडधोबड पद्धतीने जे खातो, हे जे हानिकारक पदार्थ वगैरे, तर त्याचं आपण सेवन केल्यानंतर ते डायरेक्ट आपल्या पोटातून आपल्या आतड्यांमध्ये जातात, आणि आपल्या आतड्यांच्या भिंतीला आतल्या साईडने खूप सारे असे फिंगर लाईक छोटे 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 स्ट्रक्चर असतात, त्याला आपण विली असं म्हणतो. तर ते विली जे असे टॉक्झिक सबस्टन्स असतात जे की घातक घटक आहेत त्यांना शोषून घेतात आपल्याकडे, आणि शोषून घेतल्यानंतर ते शोषून घेतात आणि त्याच्यानंतर ते आपल्या रक्तप्रवाहामध्ये पसरतात, आणि रक्तप्रवाहाद्वारे ते आपल्या शरीरातील बाकी ऑर्गन्समध्ये सुद्धा पसरू लागतात हळूहळू. नंतर परत ते हळूहळू वरती येऊ लागतात. वरती आल्यानंतर आपले जे T3 आणि T4 हार्मोन्स आहेत त्या थायरॉइड हार्मोनचं कार्य बिघडू लागतं. मग त्या हार्मोनचं सिक्रेशन कमी प्रमाणात झाल्यामुळे आपल्या शरीरात त्यातून मग आपल्याला थायरॉइड आणि हायपरथायरॉइड असे 2 आजार निर्माण होऊ लागतात. तर शक्यतो पेशंटमध्ये कसं हायपोथायरॉइड हा आजार आढळून येतो, आणि हायपरथायरॉइडिझम हा पण आढळतो, पण हा हायपोथायरॉइडिझम कालांतराने कसं नंतर हायपोथायरॉइडिझममध्येच कन्वर्ट होतो. तर मग हे हायपोथायरॉइडिझमची लक्षणं. तर आता आपण पाहणार आहोत की हायपोथायरॉइडिझमचे लक्षण कोणते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूक मंदावते, आणि जेवण कमी करूनही वेट गेन होतं, वजन वाढणं, चेहऱ्यावरती सूज येणे, केस गळणे, एनर्जी लो होणे, आळस, थकवा जाणवणे सतत, परत नंतर आपली मेन्स्ट्रुअल सायकल बिघडणे, इरेग्युलर पिरियड्स येणे, चिडचिड होणे खूप सारी, परत आपली त्वचा जी असते स्किन ड्राय पडणे, यांसारखी लक्षणे आढळून येतात आपल्या शरीरामध्ये. ते पिंपल्स येणे वगैरे, परत नंतर गॅस पकडणे, पोट साफ न होणे, यासारखी लक्षणे सुद्धा आढळून येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थायरॉइडमध्ये आपल्या पचनक्रिया सुधारली पाहिजे,
आपली जीवनशैली बदलली पाहिजे, आपला आहार बदलला पाहिजे, तर आपला थायरॉईड, तर मग या सगळ्या गोष्टींमुळे थायरॉईड हा आजार सुरू होतो. तर मग सगळ्यात महत्त्वाचं आता यातून आपण काय म्हणजे आपण डॉक्टरांचा सल्ला वगैरे घेतो, डॉक्टरांकडे दाखवतो. तर आपण या सगळ्यांमध्ये म्हणजे जे आपण मेडिकल ट्रीटमेंट घेतो डॉक्टरांकडून वगैरे, त्याच्याही पेक्षा जास्त म्हणजे आपण आपली जीवनशैली बदलली, आपला आहार बदलला वगैरे, तर हा थायरॉईड कायमस्वरूपीचा बरा होऊ शकतो. आपण म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे अर्थात, पण जे आपण डॉक्टर आपल्याला मेडिसिन देतात, त्या मेडिसिन कशासाठी देतात की आपले जे म्हणजे हार्मोन्स असतात त्यांना रेग्युलर करण्यासाठी ते डॉक्टर मेडिसिन देतात. दुसरी कोणत्याच त्या व्यतिरिक्त मेडिसिन नसते. तर मग ती मेडिसिन असतात तोपर्यंत आपले हार्मोन्स रेग्युलर कार्य करतात, आणि जेव्हा त्या मेडिसिन बंद होतात तेव्हा ते मग आहे असं त्यांचं पूर्वीसारखं सुरू होतं. तर ही सायकल सतत सुरू ठेवण्यापेक्षा आपण आपला आहारच बदलला, आपली जीवनशैली बदलली, तर थायरॉईड हा कितीही जुना असला तरी बरा होऊ शकतो. तर त्यासाठी म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेऊ नका असं नाही माझं म्हणणं, घ्या, पण त्याचबरोबर आपली जीवनशैली बदला, आपला आहार बदला. तर आपण आता पाहणार आहोत की म्हणजे आहार आपला कसा असला पाहिजे किंवा आपला डाएट प्लॅन काय असला पाहिजे, कशा पद्धतीने आपण त्याला ट्रीट करू शकतो, हे आपण आता पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण पॅकेटचे फूड खातो किंवा बाहेरचे फूड वगैरे, मैदा, जंक फूड वगैरे, हे पूर्ण बंद केले पाहिजे. कंटिन्यू 3 महिने तरी तुम्ही हे जे आता मी सांगणार ते तुम्ही जर फॉलो केलं, तर तुमच्या 3 महिन्यात पूर्ण एकदम 100% थायरॉईड क्लिअर होऊ शकतो. तर तुम्ही ते सगळे पदार्थ बंद केले पाहिजेत. आहारामध्ये आपण जे सात्विक फूड असतं म्हणजे जे की पौष्टिक आहार आहे, जो की पालेभाज्या, कडधान्य वगैरे, हे फळं, ह्या सगळ्यांचं सेवन केलं पाहिजे आपल्या आहारामध्ये. दूध किंवा दुधापासून जे बनणारे पदार्थ आहेत त्यांचं सेवन खूप कमी केलं पाहिजे, कारण ते कसं पचायला जड असतं, त्यासाठी त्यांचं सेवन कमी केलं पाहिजे. आणि नंतर मग परत आपला आता जो आहे डाएट प्लॅन म्हणजे कशा पद्धतीने फॉलो केला पाहिजे ते आपण पाहणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या जे पण आपण रात्री खातो आणि सकाळी खाणार आहोत त्याच्यामध्ये 14 किंवा 16 तासांचं अंतर असलं पाहिजे, कारण आपली डायजेशन सिस्टीम त्याने व्यवस्थित होते, ह्यासाठी पचनक्रिया सुधारते. ह्यासाठी 14 किंवा 16 तासांचं फास्टिंग करू शकता. सुरुवातीला तुम्ही 10-12 तासांसुद्धा करू शकता, काही हरकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आता आपल्या शरीरामध्ये टॉक्झिक सबस्टन्स साठलेत, म्हणजे हानिकारक जे पदार्थ घटक आहेत, तर त्यांना आपल्याला बाहेर काढणं गरजेचं आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे, तर आपला मॉर्निंग जे आहे म्हणजे नाश्त्याच्या आधी पण आपण मॉर्निंग डिटॉक्सी ज्यूस म्हणजे असे ज्यूस की ज्याने बाबा जे टॉक्झिक सबस्टन्स म्हणजे जे घातक जे घटक आहेत आपल्या शरीरातले हानिकारक ते बाहेर निघले पाहिजे, असा ज्यूस म्हणजे जो सफेद पेटा असतो ना, त्याला ॲश गार्ड असं सुद्धा म्हणतात. मार्केटमध्ये कुठेही ते अवेलेबल होतं. ते नाही भेटले तर आपण नारळ पाणीसुद्धा घेऊ शकतो. तर त्या सफेद पेटा त्याचा ज्यूस कसा बनवायचा तेही सांगते. त्या सफेद पेट्याच्या वरची जी साल असते ती साल काढायची आणि त्याच्या आतल्या ज्या बिया असतात त्याही काढून टाकायच्या, कारण त्याने कसं कडवटपणा येतो. आणि जो त्याचा गाभा असतो त्या गाभाचा आपण मिक्सरला किंवा ज्युसरमध्ये ज्यूस बनवून आपण पिऊ शकतो. त्याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा आपण घालू शकतो. कोथिंबीर हा घटक थायरॉईडसाठी इतका महत्त्वाचा आपल्या शरीराला की सांगू शकत नाही आपण इतका. त्याचं आपण सेवन रोज जेवणामध्ये केलं पाहिजे. कोथिंबीर, अद्रक घालून ह्याचा ज्यूससुद्धा पिला तरी अगदी उत्तम, अगदी उत्तम. ककडी, कोथिंबीर आणि अद्रक यांचा ज्यूस करून पिला तरी छान. त्याने स्किन ग्लो करते, वजन वेट मेंटेन व्हायला सुद्धा मदत होते त्याने. आणि ते नाही, हे सगळं अवेलेबल नाही झालं तर नारळ पाणी किंवा हे सुद्धा आपण घेऊ शकतो. आणि हा ज्यूस घेतल्यानंतर आपण जवळजवळ कमीत कमी 1-1.5 किंवा 2 तास काहीच नाही खायचं, कारण आपल्या शरीर शुद्धीकरणाची प्रोसेस सुरू असते ना. ते कसं, ते आपलं जे टॉक्झिक सबस्टन्स आहेत त्यांना एका मॅग्नेटसारखं ते स्वतःकडे पुल करतात, म्हणजे खेचून घेतात आणि स्वतःबरोबर शरीराच्या बाहेर वाहून घेऊन जातात. तर मग ते आपली शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू असते. त्यासाठी 1.5-2 तास काहीही खायचं नाही. त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये आपण 1-2 कोणतंही फळ खाऊ शकता. पपई, पेंडखजूर, मनुके ह्यांचं सेवन जास्त करा शरीरामध्ये एनर्जीसाठी. पपई ह्याच्यासाठी की आपले पिरियड्स जे असतात ते इरेग्युलर झालेले असतात, तर त्यांचा ती मेन्स्ट्रुअल सायकल मेंटेन करण्यासाठी पिरियड्सचे पपईचं आपण सेवन करू शकतो. त्याच्यानंतर जे दुपारचं आपलं जेवण आहे त्याच्यामध्ये आपण भाकरी, चपाती, भात या तिन्हींपैकी कोणतं तरी एक घ्यायचं. चपाती घेतली
चपाती किंवा भाकरी भात ह्याच्यामध्ये एक कोणतं तरी आणि खूप सारी भाजी जे की पौष्टिक कडधान्य पालेभाज्या वगैरे ह्या अशी खूप सारी भाजी आणि ह्या तिन्हींमधलं एक कोणतं तरी सेवन केलं पाहिजे. त्यानंतर दुपारी म्हणजे 4-5 दरम्यान वगैरे असं तुम्हाला जर भूक लागत असेल वगैरे असेल नाश्त्याची सवय वगैरे तर तेव्हा आपण काहीतरी हलकंसं किंवा फ्रूट्स वगैरे असं काहीतरी खाऊ शकतो. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये आपण हलका आहार घेतला पाहिजे. सूप किंवा मुगाचं वरण भात अशा पद्धतीने म्हणजे हलका जे दुपारी जेवण केले त्याच्याही कमी एकदम असं हलकं जेवण केलं पाहिजे. कारण आपली पचनक्रिया सुधारायची असते. थायरॉइडमध्ये सगळ्यात जास्त जे काही आपलं बिघडतं ते म्हणजे आपली पचनक्रिया सगळ्यात जास्त बिघडून जाते. तर ते सुधारायचं असतं. त्याच्यासाठी हलकासा आहार घ्यायचा. त्याच्यानंतर रोज तुम्ही कमीत कमी 30 मिनिटे तरी व्यायाम केले पाहिजेत, वॉकिंग केली पाहिजे. तर आता थायरॉइडसाठी कोणते व्यायाम केले पाहिजेत हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करते, म्हणजे करून दाखवेन. तर हे सगळं आहे थायरॉइड म्हणजे नेमकं काय, अशा पद्धतीने आपण त्याला ट्रीट करू शकतो. हे तुम्ही जर 3 महिने कंटिन्यू फॉलो केलं तर तुमचा थायरॉइड हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. जर या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अजून अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. फॉलो फॉर मोर. धन्यवाद.